जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं 50-50 या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंतचे सर्व चालू घडामोडीचे प्रश्न पाहिले होते। या व्हिडिओमध्ये आपण 15 ते 31 ऑक्टोबर पर्यंतचे सर्व मोस्ट IMP चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओची सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस स्मृती दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर। 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो। 1959 मध्ये चीन सीमेला लागून असलेल्या आपल्या सीमेचे रक्षण करताना आपले 10 पोलीस कर्मी शहीद झाले। यांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो। 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्नधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो। तसेच 31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। तसेच 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोलिओ दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघ याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली। याचे मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका इथे आहे। ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश सरकार दिव्यांगांसाठी एक विशेष न्यायालय स्थापन करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली। दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश सरकार दिव्यांगांसाठी एक विशेष न्यायालयाची स्थापना करणार आहे। जम्मू काश्मीर या राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला। तिथले उपमुख्यमंत्री आहेत सुरेंद्र कुमार चौधरी। तिथले नायब राज्यपाल आहेत मनोज सिन्हा। त्याचप्रमाणे गुजरातच्या वडोदरा येथे C-295 लष्करी विमानाची निर्मिती केली जाणार आहे। अलीकडेच मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी याचे उद्घाटन केले आहे। टाटा एअरबस प्रकल्प हा लष्करी विमानांच्या निर्मितीसाठीचा खाजगी क्षेत्रातील पहिला प्रकल्प आहे। याच्या अंतर्गत एकूण 56 विमाने तयार केली जाणार आहेत। त्यापैकी 16 विमाने हे स्पेनकडून दिली जाणार आहेत आणि 40 विमानाची निर्मिती ही भारतात केली जाणार आहे। तसेच गुजरातच्या जामनगर सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून अजय जडेजा याची घोषणा केली आहे। तसेच हरियाणा या राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी। तिथले राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय आणि तिथचे विधानसभा अध्यक्ष आहेत हरविंदर कल्याण। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक तिसरा, स्पेनच्या राष्ट्रपतीचे नाव काय आहे जे अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पेड्रो सांचेज।
पेड्रो सांचेज हे स्पेनच्या राष्ट्रपतीचे नाव आहे जे अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. अब्देल फताह अल सिसी हे इजिप्तचे राष्ट्रपती आहेत. तसेच मसूद पेजेक्शियान हे इराणचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताचे कितवे स्थान आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 176वे. जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताचे 176वे स्थान आहे. 84वे. आर्थिक स्वातंत्र्य अहवाला 2024 मध्ये भारताचे 84वे स्थान आहे. 125वे. अलीकडेच जागतिक फिफा फुटबॉल क्रमवारीमध्ये भारताचे 125वे स्थान आहे. तसेच 75 वर्ष हे सर्वोच्च न्यायालयाला आणि संविधानाला पूर्ण होत आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. एशत अझीमा यांना भारताने कोणत्या देशाचे शीर्ष राजदूत म्हणून नियुक्त केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मालदीव. अलीकडेच एशत अझीमा यांची भारताने मालदीवचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जर्मनीमधील भारताचे राजदूत आहेत अजित गुप्ते. फ्रान्समधील भारताचे राजदूत आहेत संजीव कुमार सिंगला. कॅनडा, अलीकडेच हा देश खूप चर्चामध्ये राहिला आहे. कॅनडामधील भारताचे राजदूत आहेत संजय कुमार वर्मा. कॅनडाने भारतावर गंभीर आरोप लावले, त्यामुळे भारताने आपले कॅनडामधील सर्व अधिकारी परत भारतामध्ये बोलवले आहे. ओके, चला तर वळूया आपल्या वन लाइनर प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 1. अलीकडेच चीनच्या माउंट शीश पांगमावर चढणेवाला पहिला भारतीय कोण बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अर्जुन वाजपेयी हे चीनच्या माउंट शीश पांगमावर चढणेवाले पहिले भारतीय बनले आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. भारतीय नौसेनेचे नवीन जहाज समर्थक चा निर्माण कोणत्या शिपयार्डने केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे L&T शिपयार्डने भारतीय नौसेनेचे नवीन जहाज समर्थक चा निर्माण केला आहे. भारतीय नौसेनाचे प्रमुख कोण आहेत? दिनेश त्रिपाठी. आणि नौसेना उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एस चोकलिंगम हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. 2024चा गंधार गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विजय गोखले यांना 2024चा गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. शांघाय सहकार्य संघटनेची 23वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान, इस्लामाबाद. शांघाय सहकार्य संघटनेची 23वी बैठक पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6.
कोणता केंद्रीय मंत्री मेक्सिको येथे होणाऱ्या टेक लीडर गोलमेज परिषदेचे 2024चे अध्यक्षपद भूषवणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन या मेक्सिकोमध्ये होणाऱ्या टेक लीडर गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. शार्दूल हे काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नौसेना जहाज. शार्दूल हे एक नौसेना जहाज आहे. अलीकडेच ते जहाज प्रशिक्षण तैनातीसाठी दुबईला गेले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच अडानी समूह कोणत्या देशाला वीज पुरवठा करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केनिया. अलीकडेच अडानी समूह हा केनिया या देशाला वीज पुरवठा करणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. पहिल्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वेगाडीचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उद्घाटन केले. ते गाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देवळाली ते दानापूर. पहिली शेतकरी समृद्ध विशेष रेल्वेगाडी हे देवळाली ते दानापूर या दरम्यान धावणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणाची भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परेश शिवमनी. परेश शिवमनी यांची भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. भारतीय महिला हॉकीपट्टूंच्या लिलावात सर्वात महागडी महिला खेळाडू कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उदिता दुहान. उदिता दुहान या भारतीय महिला हॉकीपट्टूंच्या लिलावात सर्वात महागडी महिला खेळाडू बनली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवींद्र शोभणे. रवींद्र शोभणे यांची राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सदानंद मोरे. सदानंद मोरे यांची राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. भारत कोणत्या देशाकडून 31 प्रिडेटर ड्रोन खरीदणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. भारत अमेरिका या देशाकडून 31 प्रिडेटर ड्रोन खरीदणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. निवडणुकी संदर्भात भ्रष्टाचार होत असेल, पैसे वाटप व इतर गैरप्रकार होत असतील तर सामान्य नागरिक कोणत्या ॲपवर तक्रार करू शकतील? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी विजिल ॲप. निवडणुकीसंदर्भात भ्रष्टाचार, पैसे वाटप व इतर गैरप्रकार होत असतील तर सामान्य नागरिक हा सी विजिल ॲपवर तक्रार करू शकतील. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण होणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजीव खन्ना. संजीव खन्ना हे भारताचे 51वे
सरन्यायाधीश होणार आहेत आणि यांचा कार्यकाळ हा 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश यांचा कार्यकाळ हा 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबरपासून 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 6 ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. कलम 6 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 6 ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. ही कलम आसाम या राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. अलीकडेच कोणते राष्ट्रीय उद्यान फुलपाखराच्या सर्वाधिक प्रजाती असलेले दुसरे सर्वात मोठे उद्यान ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे फुलपाखराच्या सर्वाधिक प्रजाती असलेले दुसरे सर्वात मोठे उद्यान ठरले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यात आहे. तर प्रथम क्रमांकावर अरुणाचल प्रदेशातील नामदफा राष्ट्रीय उद्यान हे फुलपाखराच्या सर्वाधिक प्रजाती असलेले मोठे उद्यान आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. दिल्ली येथे झालेल्या जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉट गन स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कांस्य पदक. दिल्ली इथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अनंतजीत सिंग याने कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत भारताला 2 कांस्य 2 रौप्य असे एकूण 4 पदक मिळाले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. रेल्वेने प्रवाशांच्या आरक्षणाची मर्यादा 120 दिवसावरून आता किती दिवसाची केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 60 दिवसाची. रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षणाची मर्यादा 120 वरून आता 60 दिवसाची रेल्वेने केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने दिव्यांगासाठी रोजगार पोर्टलची सुरुवात केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्याने दिव्यांगासाठी रोजगार पोर्टलची सुरुवात केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. नुकताच भारताच्या कोणत्या शहरात फ्लाइंग टॅक्सी चालणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बंगळुरू. भारताच्या बंगळुरू या शहरामध्ये फ्लाइंग टॅक्सी चालणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच कुठे 75व्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष यात्री काँग्रेसची सुरुवात झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिलान. मिलान येथे 75व्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष यात्री काँग्रेसची सुरुवात झाली. मिलान हे ठिकाण इटली या देशात आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. सॉव्हरेन वेल्थ फंड्स द्वारा प्रकाशित कोणते शहर जगातले सर्वात श्रीमंत शहर घोषित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अबुधाबी. सॉव्हरेन वेल्थ फंड द्वारा प्रकाशित अबुधाबी हे शहर जगातले सर्वात श्रीमंत शहर घोषित केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ
यांना कोणत्या मिशनसाठी IAF विश्व अंतरिक्ष पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रयान-3. अलीकडेच 2024 मध्ये इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना चंद्रयान-3 साठी विश्व अंतरिक्ष पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्य विधानसभा सीट्स किती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 288. महाराष्ट्र राज्य विधानसभा सीट्स आहेत 288. अलीकडेच महाराष्ट्रासोबत झारखंड या राज्याची पण विधानसभा निवडणूक होणार आहे. तर झारखंड या राज्याची विधानसभा सीट्स आहेत 81. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. अलीकडेच केंद्र सरकारने अतिमहत्त्वाच्या VIPच्या सुरक्षेतून कोणत्या कमांडो सिक्युरिटीला मुक्त केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG. नॅशनल सिक्युरिटी गार्डला अलीकडेच केंद्र सरकारने अतिमहत्त्वाच्या VIPच्या सुरक्षेतून मुक्त केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. ऑनलाईन गैरव्यवहाराच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत मिळून स्कॅम से बचो हे अभियान सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेटा. अलीकडेच केंद्र सरकारने मेटा या कंपनीसोबत मिळून स्कॅम से बचो हे अभियान सुरू केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 29. 16वी ब्रिक्स शिखर संमेलन परिषद 2024 कोणत्या देशात सुरू झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कझान, रशिया इथे 16वी ब्रिक्स शिखर संमेलन परिषद 2024 सुरू झाली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र या अभियानाचा शुभारंभ कोणी केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र या अभियानाचा शुभारंभ केला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. 9000 कसोटी धावा करणारा विराट कोहली हा भारताचा कितवा खेळाडू ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथा. 9000 कसोटी धावा करणारा विराट कोहली हा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. तर याच्या आधी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने हे कामगिरी केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये किती टक्के वाढ केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3%. अलीकडेच केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. देशातले पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापित केले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये. देशातले पहिले हिंदी साहित्य संग्रहालय हे उत्तर प्रदेशच्या वाराणसी या ठिकाणी स्थापित केले जाणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34. ऑक्टोबर 2024 मध्ये अमेरिकेच्या नासाने कोणत्या ग्रहावर जीवनाचा शोध घेण्यासाठी युरोप क्लिपर मिशन सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बृहस्पती. बृहस्पती या ग्रहावर अमेरिकेने युरोप क्लिपर मिशन सुरू केले आहे. ठीक आहे,
चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाने मानद डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अल्जेरिया. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अल्जेरिया या देशाने मानद डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. अलीकडेच 2024 मध्ये कोणती भारतीय महिला क्रिकेटर ICC हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीतू डेव्हिड. अलीकडेच 2024 मध्ये ICC हॉल ऑफ फेम मध्ये नीतू डेव्हिड यांना सामील करण्यात आलं आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. अलीकडेच भारतीय सेनाने काकसर ब्रिज चे नाव बदलवून कॅप्टन अमित भारद्वाज सेतू असे केले आहे. हे ब्रिज कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लडाख. अलीकडेच भारतीय सेनाने काकसर ब्रिजचे नाव बदलवून कॅप्टन अमित भारद्वाज सेतू असे केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. अलीकडेच कोणाला भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राच्या राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रश्मिका मंदाना. अलीकडेच रश्मिका मंदाना यांना भारतीय सायबर क्राईम समन्वयाच्या केंद्राच्या राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. फेमिना मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निकिता पोरवाल. निकिता पोरवाल यांनी फेमिना मिस इंडिया 2024चा किताब जिंकला आहे. निकिता पोरवाल या मध्य प्रदेश या राज्याच्या आहेत आणि फेमिना मिस इंडिया 2024 मध्ये पहिल्या रनरअप आहेत रेखा पांडे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. ISSF जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुष ट्रॅप प्रकारात कोणी रौप्य पदक पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विवान कपूर. ISSF जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुष ट्रॅप प्रकारात विवान कपूर याने रौप्य पदक पटकावले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41. फिक्कीतर्फे दिला जाणारा 2024 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार हा महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाला मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. याला फिक्कीतर्फे दिला जाणारा 2024चा सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे अहिल्यानगर राहुरी इथे आहे. तसेच हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठाला ही संख्यात्मक सामाजिक उत्तरदायित्व हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42. केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विजया रहाटकर. अलीकडेच केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली आहे आणि त्या पहिल्याच मराठी व्यक्ती आहेत राष्ट्रीय स्तरावर. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत रुपाली चाकणकर. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43. अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने आपले
पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी शतक केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरफराज खान. सरफराज खान या क्रिकेट खेळाडूने अलीकडेच त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी शतक केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. अलीकडेच निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांना तात्काळ पदावरून हटवण्याचे आदेश दिले. ते कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झारखंड. अलीकडेच निवडणूक आयोगाने अनुराग गुप्ता यांना पदावरून हटवण्याचा आदेश झारखंड सरकारला केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. नुकतेच कोणत्या बँकेने सिंगापूरमध्ये आपली पहिली शाखा सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे HDFC बँक. अलीकडेच HDFC बँकेने सिंगापूरमध्ये आपली पहिली शाखा सुरू केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. नुकताच कोणत्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत कोरलेला शिलालेख प्रकाशात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूमधील अभिरामेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत असलेला शिलालेख प्रकाशात आला. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. नुकतेच अनुराधा औरंगाबादकर यांचे निधन झाले. त्या कोण होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पत्रकार. पत्रकार तसेच त्या लेखिका सुद्धा होत्या. पत्रकाराची सुरुवात त्यांनी देशदूत या वृत्तपत्रापासून सुरुवात केली. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 48. इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राबोवो सुबियांतो. प्राबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने किडनीच्या मरीजांसाठी निशुल्क डायलिसिसची घोषणा केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणा या राज्य सरकारने किडनीच्या मरीजांसाठी निशुल्क डायलिसिसची घोषणा केली आहे. हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि हरियाणाचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. ग्रीसमध्ये ASO विश्व शतरंज चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या शतरंज खेळाडूने सुवर्णपदक मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुरप्रीत पाल सिंग. गुरप्रीत पाल सिंग याने ग्रीसमध्ये ASO विश्व शतरंज चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 51. नुकताच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एशिया HRD लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे MK स्टॅलिन. अलीकडेच MK स्टॅलिन या मुख्यमंत्र्यांना एशिया HRD लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. MK स्टॅलिन हे तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. अलीकडेच कोणत्या राज्याने मदरशामध्ये संस्कृत विषय शिकवणे अनिवार्य केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. अलीकडेच उत्तराखंड या राज्याने मदरशामध्ये संस्कृत विषय शिकवणे अनिवार्य केले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 53. कोणत्या ग्रँड मास्टरने 2024 WR चेस मास्टर कप जिंकला आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अर्जुन एरिगेसी. अर्जुन एरिगेसी या ग्रँडमास्टरने 2024चा WR चेस मास्टर कप जिंकला आहे. तसेच 28चा येलो गुणांकाचा टप्पा गाठणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. याच्या आधी ही कामगिरी विश्वनाथ आनंद यांनी केली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2024 कोणत्या महिला संघाने जिंकली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड या देशाने T20 विश्वचषक स्पर्धा 2024 जिंकली आहे. न्यूझीलंड संघाची कर्णधार आहे सोफी डिवाइन आणि उपविजेता ठरला आहे साऊथ आफ्रिका. ही स्पर्धा UAE मध्ये आयोजित करण्यात आली होती. आधी ही बांगलादेश या देशामध्ये आयोजित केली होती, परंतु तिथे अराजकतेमुळे ही स्पर्धा UAE या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. उडे देश का आम नागरिक या प्रादेशिक विमान संपर्क योजनेला किती वर्ष पूर्ण झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 8 वर्ष. उडे देश का आम नागरिक या प्रादेशिक विमान संपर्क योजनेला 8 वर्ष पूर्ण झाले आहे. ही योजना 21 ऑक्टोबर 2016ला सुरू करण्यात आली होती. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. पोलीस स्मृती दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. नुकत्याच मेक्सिकोमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीने महिलांच्या रिकर्व प्रकारात कोणते पदक पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. मेक्सिकोमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीने महिलांच्या रिकर्व प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे आणि रौप्य पदक पटकवण्याची तिची ही 5वी वेळ आहे. या स्पर्धेमध्ये चीनच्या ली जियांग हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विक्रम मिस्री. विक्रम मिस्री हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मलावी या देशाचा दौरा केला. मलावी देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाजारस चक्वेरा. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मलावी या देशाचा दौरा केला. या देशाचे राष्ट्रपती लाजारस चक्वेरा आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 60. नुकतेच वसंत अनंत गाडगीळ यांचे निधन झाले, ते कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संस्कृत विद्वान. नुकतेच वसंत अनंत गाडगीळ यांचे निधन झाले, ते एक संस्कृत विद्वान होते. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. अलीकडेच कोणत्या राज्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सिटीझन सेंटिनल ॲप लॉन्च केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. अलीकडेच केरळ या राज्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सिटीझन सेंटिनल ॲप लॉन्च केले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक 62. वैश्विक गरिबी सूचकांक 2024 मध्ये अत्यंत गरीब लोकांच्या संख्यामध्ये शीर्षस्थानावर कोणता देश आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. वैश्विक गरिबी सूचकांक 2024 मध्ये भारत हा अत्यंत गरीब लोकांच्या संख्येमध्ये शीर्षस्थानावर आहे. भारतामध्ये 23.4 करोड नागरिक गरिबी रेषेखाली आहेत, म्हणजेच गरिबीचे जीवन जगत आहेत. तर जगामध्ये 1.1 बिलियन लोक गरिबी जीवन जगत आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ हे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. दाना हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कतार. दाना हे नाव कतार या देशाने दिले आहे. तसेच त्याचा अर्थ उदारता असा होतो. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. स्कॉटलँड मधल्या ग्लासगो शहरात 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स मधून किती खेळ वगळण्यात आले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9 खेळ. स्कॉटलँडमधल्या ग्लासगो शहरात 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्समधून 9 खेळ वगळण्यात आले आहेत. तर 10 खेळांचा यंदा समावेश केला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. स्वतःचे 4G नेटवर्क विकसित करणारा भारत हा जगातला कितवा देश बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6वा देश. स्वतःचे 4G नेटवर्क विकसित करणारा भारत हा जगातला 6वा देश बनला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. ICC महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेतल्या टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये कोणत्या एकमेव भारतीय महिला खेळाडूची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर यांची ICC महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेतल्या टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये निवड झाली आहे आणि त्या एकमेव भारतीय आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. कर्तारपूर कॉरिडॉर कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान. कर्तारपूर कॉरिडॉर हा भारत आणि पाकिस्तान या देशादरम्यान आहे. अलीकडेच याला 5 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याची मुदत आता 2029 पर्यंत वैध राहील. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे भारतातील यात्रेकरूंना पाकिस्तानमधील कर्तारपूर इथल्या पवित्र गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देता येते. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ने भारताचा चालू आर्थिक वर्षाचा सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धी दर म्हणजेच GDP किती टक्के कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7%. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ने भारताचा चालू आर्थिक वर्षाचा सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धी दर GDP हा 7% कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कितव्या जयंतीच्या निमित्त देशभरात 2024 ते 2026 या 2 वर्षात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 150व्या.
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात 2024 ते 2026 या 2 वर्षात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपासून त्यांच्या 150व्या जयंतीला प्रारंभ होणार आहे. तसेच बिरसा मुंडा यांची पण 150वी जयंती 2025 मध्ये साजरी केली जाणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. बिलबोर्ड कॅनडा मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्थान मिळवणारे पहिले भारतीय सिंगर कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिलजीत दोसांझ. दिलजीत दोसांझ हे बिलबोर्ड कॅनडा मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्थान मिळवणारे पहिले भारतीय सिंगर बनले आहेत. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71. कोणत्या राज्याच्या सरकारने मैया सन्मान योजनेचा आर्थिक सहाय्यता 1000 वरून वाढवून 2500 प्रतिमाह केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झारखंड. अलीकडेच झारखंड सरकारने मैया सन्मान योजनेचा आर्थिक सहाय्यता 1000 वरून वाढवून 2500 प्रतिमाह केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. भारत आणि कोणत्या देशादरम्यान नौसेना अभ्यास नसीम अल बहर 2024 सुरू झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत आणि ओमान. भारत आणि ओमान या 2 देशादरम्यान नौसेना अभ्यास नसीम अल बहर 2024 सुरू झाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73. नुकतेच 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बालादेवी. बालादेवी या 50 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या आहेत. जर असा प्रश्न आला की बालादेवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर फुटबॉल. बालादेवी या फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74. भारत आणि सिंगापूर वायुसेना दरम्यान भारताच्या कोणत्या राज्यात संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास सुरू झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यात भारत आणि सिंगापूर वायुसेना दरम्यान संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास सुरू झाला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75. राष्ट्रीय पॅरा जलतरण चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा. गोवा पणजी येथे राष्ट्रीय पॅरा जलतरण चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन करण्यात आले आहेत. ही चॅम्पियनशिप कर्नाटक या राज्याने जिंकली आहे. तर 378 गुणांसह महाराष्ट्र हा दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 76. अलीकडेच दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरियाणा. अलीकडेच हरियाणा हे राज्य दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य बनले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 77. नुकतेच कोणत्या देशात COP16 जैवविविधता शिखर संमेलन परिषद आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोलंबिया. अलीकडेच कोलंबिया या देशात COP16 जैवविविधता शिखर संमेलन परिषद आयोजित करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78. नुकतेच ऑस्कर चक्रीवादळ हे कोणत्या देशात आले आहे? या प्रश्नाचं
योग्य उत्तर आहे क्युबा. नुकतेच ऑस्कर हे चक्रीवादळ क्युबा या देशात आले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 79. गुगलचे नवीन CTO कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रभाकर राघवन. गुगलचे नवीन CTO हे प्रभाकर राघवन बनले आहेत. तर CTO चा फुल फॉर्म आहे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 80. अलीकडेच WHO ने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश घोषित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिश्र. अलीकडेच WHO ने मलेरिया मुक्त देश घोषित केले आहे मिश्र या देशाला. 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो. तर भारताने 2030 पर्यंत मलेरियाचे समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 81. नुकताच कोणता देश हा ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचा 69वा देश बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रायल. अलीकडेच इस्रायल हा देश ADB एशियन डेव्हलपमेंट बँकेचा 69वा देश बनला आहे. ADB याची स्थापना 19 डिसेंबर 1966 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय मनिला, फिलिपिन्स इथे आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 82. नुकतेच प्रकाशित झालेले बुक विटनेस कोणत्या भारतीय खेळाडूची आत्मकथा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साक्षी मलिक. नुकतेच प्रकाशित झालेले बुक विटनेस ही आत्मकथा साक्षी मलिक या कुस्ती खेळाडूची आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 83. नुकताच भारतीय पुरुष फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत कितव्या स्थानी आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 125व्या स्थानी. नुकताच भारतीय पुरुष फुटबॉल संघ फिफा क्रमवारीमध्ये 125व्या स्थानी आला आहे. तर प्रथम स्थानावर अर्जेंटिना हा देश आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. अलीकडेच राणी रामपाल यांनी निवृत्तीची घोषणा केली, त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हॉकी. राणी रामपाल या हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. त्या माजी कर्णधार होत्या. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 85. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक कोणत्या देशात उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टोकियो. टोकियो, जपान इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील 11 व तामिळनाडूतील 1 जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन मिळाले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 86. जगातली सर्वात मोठी इमारत कोणत्या देशात बनणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सौदी अरब. जगातली सर्वात मोठी इमारत ही सौदी अरब या देशात बनणार आहे आणि ही 2030 पर्यंत पूर्ण होईल. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायबर सुरक्षा संबंधी सायबर चर्चेचे आयोजन दिल्ली इथे करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इटली. नुकतेच भारत आणि इटली या 2 देशादरम्यान सायबर सुरक्षा संबंधी
सायबर चर्चाचे आयोजन दिल्ली इथे करण्यात आले होते? ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88. नुकतेच रोहिणी गोडबोले यांचे निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शास्त्रज्ञ. रोहिणी गोडबोले यांचे निधन झाले. त्या शास्त्रज्ञ होत्या. बंगळुरू येथे भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात त्या कार्यरत होत्या. मूळच्या त्या पुण्याच्या आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 89. एक्सरसाइज सिम्बेक्स 2024 कोणत्या देशादरम्यान 23 ते 29 ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत आणि सिंगापूर. भारत आणि सिंगापूर दरम्यान एक्सरसाइज सिम्बेक्स 2024चे आयोजन 23 ते 29 ऑक्टोबरमध्ये विशाखापट्टणम इथे करण्यात आले होते. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 90. नुकताच T20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठा स्कोअरचा रेकॉर्ड कोणत्या देशाच्या टीमने बनवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झिम्बाब्वे. अलीकडेच T20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठा T20चा स्कोअर हा झिम्बाब्वे या टीमने बनवला आहे. 344 स्कोअर इतका रेकॉर्ड त्यांनी बनवला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा 10 लाखावरून वाढवून किती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 20 लाख. अलीकडेच केंद्र सरकारने मुद्रा योजनेची जी कर्ज मर्यादा 10 लाख होती ती वाढवून 20 लाख केली आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 92. भारताने अंतराळात स्वतःचे स्वतंत्र भारतीय अंतरिक्ष स्थानक उभारण्याचे लक्ष्य कधीपर्यंत ठेवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2035. 2035 पर्यंत भारताने अंतराळामध्ये स्वतःचे स्वतंत्र भारतीय अंतरिक्ष स्थानक उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 93. फ्रान्समध्ये सुरू असलेले जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कोणत्या टेनिस खेळाडूने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक क्रमवारीत पहिल्या 8 मध्ये स्थान मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनिका बत्रा. मनिका बत्रा या टेबल टेनिस खेळाडूने फ्रान्समध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या 8 मध्ये स्थान मिळवले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 94. पेट्रापोल या लँड पोर्टवर व्यापारासाठी उभारलेल्या मैत्रीद्वार या प्रवेशद्वाराचा तसेच प्रवासी टर्मिनल इमारतीचे उद्घाटन अमित शहा यांनी केले. हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. अलीकडेच पेट्रापोल या लँड पोर्टवर व्यापारासाठी उभारलेल्या मैत्रीद्वार आणि प्रवासी टर्मिनल इमारतीचे उद्घाटन अमित शहा यांनी केले. हे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यात आहे. भारत आणि बांगलादेश व्यापारासाठी हे उभारण्यात आले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 95. आर्थिक स्वातंत्र्य अहवाल 2024 मध्ये भारताला कितवे स्थान मिळाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 84वे. आर्थिक स्वातंत्र्य अहवाल 2024 मध्ये भारताला 84वे स्थान मिळाले आहे. तर प्रथम स्थानावर हाँगकाँग हा देश आहे आणि दुसऱ्या स्थानावर सिंगापूर हा देश आहे. आर्थिक स्वातंत्र्य अहवालामध्ये भारताचा स्कोअर हा 52.9 इतका आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक 96. अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार आता 10वीत विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 35 ऐवजी आता किती मार्क मिळवावे लागतील? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 20 मार्क. महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार आता 10वीत विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 35 ऐवजी 20 मार्क मिळवावे लागतील. गणित व विज्ञान मध्ये आता 35 ऐवजी 20 मार्क जरी मिळवले तरी 11वी मध्ये प्रवेश दिला जाईल. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 97. नुकताच कोणत्या देशाने सायबर अपराध रोखण्यासाठी व्हॉट्सअप, WeChat आणि गुगल ड्राईव्हवर प्रतिबंध लावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हाँगकाँग. अलीकडेच हाँगकाँग या देशाने सायबर अपराध रोखण्यासाठी व्हॉट्सअप, WeChat आणि गुगल ड्राईव्हवर प्रतिबंध लावले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 98. ऑक्टोबरमध्ये भारत आणि जर्मनीने कोणत्या महासागरात आपला पहिला समुद्री सहकार्य अभ्यास MPX आयोजित केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिंदी महासागर. हिंदी महासागरामध्ये भारत आणि जर्मनीने आपला पहिला समुद्री सहकार्य अभ्यास MPX आयोजित केला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 99. अलीकडेच कोणाला महात्मा गांधी नेतृत्व पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दारासिंग खुराना. दारासिंग खुराना यांना महात्मा गांधी नेतृत्व पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार यांना मानसिक स्वास्थ्य संबंधी जागरूकता वाढवण्यासाठी देण्यात आला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 100. जागतिक ॲनिमेशन दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 28 ऑक्टोबर. 28 ऑक्टोबर या दिवशी जागतिक ॲनिमेशन दिन साजरा केला जातो. ओके, तर थँक्यू सो मच. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.